नमस्कार मराठी रसिक वाचक हो. ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे. ग्रामीण कथा आधार, लेखक व अभिवाचक शरद जगधने. आप्पा इनामदार यांची सोन गावात 20 एकर बागायत शेती होती. 5-10 दुभत्या म्हशी देखील होत्या. त्यांच्या पत्नीला गावातले सगळेजण भामाक्का म्हणायचे. मात्र रागात असो किंवा प्रेमात असो, आप्पा आपल्या पत्नीला नेहमी भामे म्हणूनच हाक मारायचे. आप्पा व त्यांची पत्नी भामाक्का दोघेही अतिशय प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे होते. स्वतःच्या वाट्याला कितीही दुःख आले तरी ते दोघे अगदी निमूटपणे सहन करीत असत. पण गावात कोणी दुःखी असेल किंवा कोणाचे काही अडीअडचणी असतील तर आप्पा व भामाक्का नेहमीच त्यांना होईल तेवढी मदत करून त्यांच्या अडीअडचणी, दुःख, त्रास कमी करण्याचा प्रयत्न करीत असत. गावातले सगळेजण भामाक्का व आप्पा यांना आपले दैवत मानत असत. मात्र अशा परोपकारी दाम्पत्याच्या पोटी संतान सुख नव्हते. मूल व्हावे म्हणून त्याने अनेक औषधोपचार केले. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन दवाखाने केले, झाडपाला खाल्ला, गंडेदोरे बांधले, पण काहीही उपयोग झाला नाही. हळूहळू आप्पा व भामाक्का यांनी मुलं होण्याच्या वयाची विशिष्ट मर्यादा सुद्धा ओलांडली. त्यामुळे आता उतार वयात मूल होईल याची संपूर्ण आशाच त्यांनी सोडली होती. पण काय आश्चर्य, अगदी उतारत्या वयात भामाक्काला दिवस गेले आणि आप्पाच काय, परंतु अख्ख्या सोन गावाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्याला संतान सुख मिळणार म्हणून भामाक्का खूप खुश झाल्या. त्यांनी देवाचे आभार मानले. म्हणतात ना, कोणतीही स्त्री पोटी संतान असल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे खरे आहे. आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर एक दिवस भामाक्काचे पोट प्रसव वेदनेने खूप दुखू लागले. सोन गावात दवाखाना नसल्यामुळे आप्पांनी लागलीच बैलगाडी जुंपून भामाक्काला तालुक्याच्या दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून संध्याकाळपर्यंत भामाक्का सुखरूपपणे बाळंत होईल असे सांगितले. आप्पा आश्वस्त झाले. भामाक्काच्या क्वाट शेजारी दुसरी एक तरुण बाई बाळंतपणासाठी सकाळीच दवाखान्यात दाखल झाली होती. ती बाई थोडीशी शिक्षित असल्याचे भामाक्काला जाणवले होते. भामाक्का बरोबर त्या बाईची ओळख झाली. क्वाटवर झोपून दोघी एक दुसऱ्याच्या परिवाराबद्दल विचारपूस करत चौकशी करू लागल्या. गप्पांच्या ओघात त्या बाईचा नवरा 2 महिन्यापूर्वी वारला आहे हे ऐकून भामाक्काला खूप वाईट वाटले. बाळाचे तोंड पाहण्याआधीच त्या बाईचा नवरा या जगातून निघून गेला होता. घरी कमवणारे दुसरे कोणीच नव्हते. त्या बाईचा एकमेव आधार म्हणजे हे जन्मायोग घातलेले मूलच होते. मग ते मूल मुलगा असो किंवा मुलगी असो, त्याला योग्य ते संस्कार देऊन एक जबाबदार नागरिक बनवण्याचे स्वप्न त्या बाईचे आहे हे भामाक्काला त्या बाईच्या बोलण्यावरून समजले होते. व ती बाई देखील संध्याकाळपर्यंत सुखरूपपणे बाळंत होईल असे डॉक्टरांनी तिला देखील सांगितले होते. आणि सुदैवाने भामाक्का व ती बाई दोघीही थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने बाळंत झाल्या. भामाक्काला आवळी जावळी 2 गोंडस मुले झाली. मात्र भामाक्काच्या त्या शेजारच्या क्वाटवरच्या बाईचे मूल गर्भाशयातच मरून पडले होते. कसे तरी आईला वाचवण्यात डॉक्टर यशस्वी झाले, पण ते बाळाला काही वाचवू शकले नाहीत. भामाक्काला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. त्या आपल्या पतीला म्हणाल्या, काय त्या बिचारीचं नशीब म्हणायचं. तिला आपलं म्हणणारं कुणीच नाही. नवरा पण महागंदी वारला म्हणतीचा, आणि आता हे लेकरू पण वारलं. आता ह्या जगात ही एकली तरणी-ताटी बाई कशी राहायची. कोणाकडं बघून दिस काढल ही बाय. आता लेकराचा आधार होता ते बी हिसकावला देवानं. होय, पोरगी होती म्हण, पोटातच मरून बाहेर आली. डागदार म्हणत होतं मगाशी. आप्पा भामाक्काच्या कपाळावरून हात फिरवत म्हणाले. काय म्हणावं या कर्मगतीला. भामाक्कावर आकाशाकडे पाहत म्हणाल्या, भामे, मी एक गोष्ट बोलू का. तुम्ही तर बोलाच, पण त्याआधी मला बी एक गोष्ट तुम्हासनी बोलायची आहे. बघा किंवा ती बाई कवाच्या धरणं रडतीया. काय त्या बिचारीनं पाप केले कुणाला ठाव. भामाक्का त्या रडणाऱ्या बाईकडे पाहत म्हणाल्या, होय, पर
काय करणार आपण तरी? आप्पा पण दुःखी चेहऱ्याने त्या बाईकडे पाहत म्हणाले. धनी, आवा ऐका की, मी काय म्हणते, आपल्याला बघा की सोन्यासारखी 2 पोरं दिली ती देवानं. त्यातलं एक पोरग देऊया का त्या बाईला? भामाक्का ठाम निश्चयाने म्हणाल्या. भामाक्काचे ते शब्द ऐकून भामाक्काजवळ सरकत आपल्या दोन्ही बाळांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत आप्पा म्हणाले, भामे, तू तर अक्षी माझ्या तोंडातली गोष्टच हिसकावून घेतलीस बघ. मी बी तुला तेच बोलणार होतो, पर बाप असून सुधीक मला बोलायची हिंमत होत नव्हती. आणि आय असून तू मात्र हे बोलायचं धाडच केलंच. खरंच भामे, तू लय मोठ्या मनाची आहे. मी तर म्हणेन की जगातल्या सगळ्या आया तुझ्या पुढं फिक्या आहेत त्या बघ. तुझ्या आईपणाला तोडच नाही भामे. म्हणत भामाकाचा हात हातात घेत त्यांनी हातानेच भामाकाच्या हातावर थोपटले. थोड्या वेळाने आप्पा उठले. आपल्या त्या 2 जुळ्या बाळांपैकी हाताला येईल ते एक बाळ त्यांनी उचलले आणि भिंतीकडे तोंड घेऊन रडत असलेल्या त्या बाईजवळ जाऊन त्यांनी त्या बाईला आवाज दिला. बाय. त्या आवाजासरशी त्या बाईने मागे वळून पाहिले. आप्पांच्या हातात लेकरू बघून रडवलेला तिचा चेहरा खुलून आला. तेव्हा आप्पा पुढे म्हणाले, बाय, मला माहित आहे की तुझं लेकरू ह्या जगात येण्याआधीच देवानं नेले बी त्याच्या घरी. आम्हालाही 2 लेकरं झाले. ते 2 लेकरांची आम्हाला काय गरज नाही असं नाही. आम्हाला ह्यातलं एक लेकरू नग आहे असं बी नाही, आणि दुसऱ्या लेकराची आम्हाला माया नाही असं बी नाही. दोन्ही बी लेकरं आमच्या पोटाची गोळ आहे. ते आम्ही या लेकरांसाठी लय खस्ता खाल्ल्या. नवसायास करून आम्ही दोघं बी पार थकलो होतो. एक तरी पोर देवानं आम्हाला देवं असं आमासनी सारखं वाटत होतं, आणि देवाने बी आमचं गारानं ऐकलं आणि ही 2 पोरं आमच्या पदरात टाकली. लय उपकार आहे ते बघ देवाचं. त्याचा काय खेळ असल ते असल, ते त्यालाच ठावं. पर आम्हाला तुझे हे दुःख बघवत नाही. तू माझी बहीणच आहेस. घे हे लेकरू, घे, आणि हे तुझंच आहे. तूच त्याला जन्म दिलाय असं समज आणि कर सांभाळ त्याचा. म्हणत आप्पांनी ते मूल त्या बाईच्या पुढ्यात झोपवले. पुढ्यात मूल दिसतात ती बाई खूप आनंदी झाली. तिच्या उदासी चेहऱ्यावर खुशी दाटून आली आणि पुढच्याच क्षणी त्या मुलाचे पटापट मुक्के घेत ती बाई रडू लागली. भामाक आणि आप्पा सुद्धा ते दृश्य पाहून रडत होते. अजून त्या बाळाचे डोळेही उघडले नव्हते. त्या अगोदरच त्याचे आईबाप देखील बदलले होते. भविष्यात कधी त्या मुलाची ओढ लागू नये म्हणून आप्पानी किंवा भामाक्कानी त्या बाईला, तू कोण कुठली, तू राहतेस कुठे, तुझं गाव कुठलं, तुझी जातपात काय, तू या लेकराचा कसा सांभाळ करशील वगैरे काहीही विचारले नाही, किंवा स्वतःबद्दलची काही पुरेशी माहिती त्यांनी तिला दिली नाही. भामाक्का बाळंतीण व्हायच्या अगोदरच काय ती त्या बाईविषयी जुजबी माहिती भामाक्काला मिळाली होती. त्यामध्ये काही महिन्यापूर्वीच त्या बाईचा नवरा वारला आहे हेही समजले होते. दवाखान्यात 5-6 दिवस राहून भामाक्का व आप्पा आपल्या गावी परतले. परंतु चुकून सुद्धा त्या दोन्ही नवरा बायकोनी त्या दवाखान्यात दान केलेल्या बाळाची आठवण काढली नाही. म्हणतात ना, एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये. अगदी त्याचप्रमाणे आपल्याच हाताने आपल्याच पोटचा गोळा कोणाला तरी दान केला आहे ही गोष्ट ती दोघं साफ विसरत चालले होते. देवाने आपल्याला फक्त एकच मूल दिले आहे अशी आपापल्या मनाशी पक्की खूणगाठ बांधून आप्पा व भामाक्का त्या एकुलत्या एक मुलाचे संगोपन अगदी प्रेमाने करू लागले. त्यांनी आपल्या मुलाचे नाव यशोधन ठेवले. यशोधन आता 5 वर्षाचा झाला होता. तो देखील गावकऱ्याप्रमाणेच वडिलांना आप्पा व आईला भामाक्का म्हणत असे. आप्पाने यशोधनला फारसं काही शिक्षण दिलं नाही. कसे तरी 12वी पर्यंत शिकून आप्पांनी त्याला दुधाच्या व्यवसायात पारंगत केले आणि यशोधन दूध डेअरी नावाची स्वतःची एक दूध डेअरी सुद्धा उघडून दिली होती. यशोधन वयात आल्यावर एक सुंदर मुलगी पाहून आप्पांनी त्याचे लग्न तर करून दिलेच, पण त्याबरोबर सगळी इस्टेट देखील यशोधनच्या नावावर करून आप्पा व भामाक्का एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाले आणि इथूनच खरी आप्पा व भामाक्काच्या दुर्दशेला सुरुवात झाली. सगळी संपत्ती आपल्या हातात आल्यावर यशोधन आणि त्याच्या पत्नीच्या वागण्यात भामाक्काला
व आप्पाला बदल होत असल्याचे जाणवू लागले. शब्दागणिक त्यांची अवहेलना, उपासमार आणि उपेक्षा होऊ लागली. ताठ मानने जगत आलेले आप्पा व भामाक्का आता गावकऱ्यांच्या नजरात चुकवत असल्याचे दिसत होते. वार्धक्यातले हे असले न पेलवणारे आघात ते सहन करू शकत नव्हते. आणि असेच एक दिवस भामाक्का भरलेल्या डोळ्यांनी आप्पाला अगदी कोमेजलेल्या आवाजात म्हणाल्या, काय व? बोल की भामे. आप्पा देखील आपल्या भरल्या डोळ्यांनी भामाक्काकडे पाहत म्हणाले, एक गोष्ट बोलायची होती. भामाक्का म्हणाल्या, मला माहित आहे तू काय बोलणार आहेस ते. दवाखान्यातल्या त्या लेकराची आठवण यायला लागली नव्ह तुला? आणि आप्पा पुढे काही बोलणार एवढ्यात भामाक्का आप्पाच्या गळ्यात पडून धाय मुकलून रडत म्हणाल्या, मालक, आज लयच आठवण यायला लागली व त्याची. कसं असेल ते आपलं दुसरं लेकरू? गबस भामे, ते लेकरू आपलं नाही आता. आपण स्वतःहून त्याला दुसऱ्याच्या जोळीत टाकलंय. आपला काय अधिकार आहे त्याच्यावर? आणि ते बी ह्याच्यावानी निघाला असेल तर? भामे, आपल्याला देवाने लेकरच दिली नाही ती असं समज. आपलं आता किती दिवस राहिले ती? आज हाय तर उद्या नाही. राहू आपण कुठं तरी, खाऊ मागून काय भाकर तुकडा. आप्पा हताश होऊन म्हणाले. असे अनेक दिवस निघून गेले. यशोधनची बायको दिवसेंदिवस आप्पांना व भामाक्काला पाण्यात पाहू लागली. त्यांच्या पोटाची उपासमार करू लागली. यशोधनला बोलून सुद्धा काही उपयोग होत नव्हता. उलट त्याची बायकोच आपल्या सासू सासऱ्याच्या विरोधात यशोधनचे कान भरत होती. आप्पा व भामाक्का देखील आता त्या घरात राहायला कंटाळले होते. तरी देखील ते दोघे सगळे गुपचूप सहन करत होते. परंतु ज्यांना सहन करता येतं त्यांना दुखवायलाच हवं का? एक दिवस सायंकाळी यशोधन डेअरीतून घरी आल्यावर आप्पा व भामाक्काला म्हणाला, आप्पा, भामाक्का, उद्या सकाळी तुम्ही तयार व्हा. आपल्याला तालुक्याला जायचं आहे. तिथे तुमच्या दोघांची एका वृद्धाश्रमात राहण्याची सोय केली आहे. इथे तुम्ही आहात म्हणून कीर्तीची म्हणजे तुमच्या सुनेची खूप गैरसोय होत आहे. शिवाय कीर्ती इथेच घरातून कुठला तरी व्यवसाय करणार आहे. तेव्हा तिची काही गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही दोघांनी तुम्हा दोघांना तालुक्याच्या वृद्धाश्रमात ठेवायचं ठरवलं आहे. तिथल्या वृद्धाश्रम चालवणाऱ्या मालकाबरोबर माझं बोलणं देखील झालंय. तेव्हा तुम्ही उद्याच निघायची तयारी करा. सगळे कपडे वगैरे आताच पेटीत भरून ठेवा. परंतु आई वडिलांची इच्छा काय आहे, ते वृद्धाश्रमात जायला तयार आहेत की नाही याची काहीही विचारपूस न करता तेवढे बोलून यशोधन निघून गेला. आणि पुन्हा एकदा त्या दवाखान्यातल्या मुलाची आठवण काढून आप्पा व भामाक्का खूप रडले. यशोधनचे लग्न होईपर्यंत आप्पांना किंवा भामाक्काला त्या मुलाची एकदाही आठवण आली नाही. मात्र यशोधनचे लग्न झाल्यापासून अनेक वेळा त्यांना आपल्या त्या मुलाची आठवण आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 9-10च्या दरम्यान यशोधन आप्पा व भामाक्काला घेऊन तालुक्याच्या बाहेर असलेल्या आधार या वृद्धाश्रमात आला. आप्पा व भामाक्का बाहेर बाकड्यावर बसले होते आणि यशोधन काही कागदी सोपस्कार पूर्ण करण्यासाठी वृद्धाश्रमाच्या कार्यालयाकडे जात असताना अचानक त्याच्या समोर एक साठीतली बाई येऊन उभी राहिली व यशोधनला पाहून म्हणाली, सुयश, अरे तू इथे काय करतोस? आणि आता ऑफिसात होतास ना? बाहेर का आलास? आणि कपडे का बदललेस? कुठे बाहेर निघालास का? थांब जरा, नंतर जा. ते बघ, बाहेर एक जोडपं बसलंय, त्यांचं ऍडमिशन करून घे आणि मग जा बाहेर. पण मावशी, मी... यशोधन पुढे काही बोलणार एवढ्यात त्या बाईचे लक्ष बाहेर बाकड्यावर बसलेल्या आप्पा व भामाक्काकडे गेले आणि ती बाई पळतच येऊन भामाक्काला म्हणाली, अक्का, ओळखलं मला? भामाक्काला अगोदर काही समजले नाही. मात्र पुढच्या क्षणी त्या बाईच्या गळ्यात पडून रडत रडत भामाक्का म्हणाल्या, होय होय, ओळखले की. तू तर त्या दवाखान्यातल्या लेकराची आई आहेस. अक्का, आज तुमच्यामुळेच मी इथेपर्यंत येऊन पोचले आहे. सुयश म्हणजे तुमचा मुलगा आणि त्याची बायको दोघेही हा वृद्धाश्रम चालवतात. तुमच्याच मुलाचा हा वृद्धाश्रम आहे. आणि पुन्हा
यशोदांकडे पाहत ती बाई पुढे म्हणाली, हा तुमचा दुसरा मुलगा ना? मगाशी मी फसलेच. यालाच सुयश समजत होते. इतक्यात सुयश आणि त्याची पत्नी दोघेही त्यांच्या कार्यालयातून बाहेर आले. त्याची आणि यशोधनची नजरानजर झाली. तेव्हा यशोधन देखील आश्चर्यचकित झाला, कारण यशोधन आणि सुयश दोघेही एकसारखेच दिसत होते. सुयश लगेचच यशोधन जवळ गेला व म्हणाला, बाई, मला आईने मी लहान असतानाच सांगितले होते की मी तिचा खरा मुलगा नाही म्हणून. माझी आई 7 महिन्याची गरोदर असतानाच माझे वडील वारले. वडिलांचे दुःख करत बसण्यापेक्षा पोटात वाढणाऱ्या बाळाकडेच तिने जास्त लक्ष दिले, कारण ते बाळच तिच्या जीवनाचा आधार होता. परंतु तो आधार सुद्धा आईच्या गर्भातच नाहीसा झाला आणि माझ्या आईची जगण्याची उमेदच पार नाहीशी झाली. माझ्या आईची मनस्थिती पार बिकट होती आणि अशा वेळी एका महान पित्याने व मातेने आपल्या पोटी जन्माला आलेले दुसरे मूल माझ्या आईच्या ओटीत टाकले आणि माझ्या आईची जगण्याची उमेद त्या 2 परोपकारी व्यक्तीने जागवली. मला माझ्या वडिलांची माया काही मिळाली नाही, परंतु माझ्या आईने माझ्या वडिलांचेही प्रेम दिले. निराधार असलेल्या माणसाने या जगात कसं जगावं आणि दुसऱ्या निराधारानं कसं जगवावं हे मला तिने शिकवले व म्हणूनच मी हा आधार वृद्धाश्रम चालवण्याचा निर्णय घेतला. इथे आलेल्या सगळ्याच निराधारांना मी, माझी आई आणि ही माझी पत्नी, आम्ही सगळेच त्यांना आधार देत असतो. माझी पत्नी एका नामांकित डॉक्टरची मुलगी आहे. तिने बाहेर कोणताही दवाखाना उघडला नाही. इथल्या निराधारांच्या आणि वृद्धांच्या आरोग्यासाठीच तिने केंद्रात दवाखाना चालू केला आहे. या सगळ्यांची आम्ही मोफत सेवा करतो. माझ्या पत्नीने आपली सगळी प्रॉपर्टी या वृद्धाश्रमाला दान केली आहे. घरातला वृद्ध एखाद्या हिमालयासारखा असतो हे मला इथे जाणवलं. थोडा वेळ श्वास घेण्यासाठी सुयश थांबला व पुढे म्हणाला, बाई, मला माहित नाही की मी मोठा आहे का तू. मी तुला काय म्हणून हाक मारू हेही मला माहित नाही. परमेश्वराने आपल्या सगळ्यांची भेट घडवून आणली यातच मला फार आनंद आहे. माझे खरी आई बाबा आणि ज्या आईने मला तळहातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळले ती यशोदा माता, माझा जुळा भाऊ, ही सगळी नाती मला मिळाली. पण स्वतःच्या मुलाच्याच वृद्धाश्रमात त्याचेच आई वडील अनाथ होऊन आलेत याच एका गोष्टीचे मला फार वाईट वाटत आहे. सुयशचे हृदयातले ते स्वर ऐकून आप्पा व भामाक्का खूप भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू थांबतच नव्हते. 25 वर्षांनी त्यांचा दुसरा मुलगा त्यांच्या समोर उभा होता. भामाक्का सुयशच्या गळ्यात पडून रडू लागले. सुयश देखील भामाक्काच्या कुशीत शिरून रडत होता. एवढ्यात यशोधन सुयशला म्हणाला, दादा, आता थोड्या वेळापूर्वी तू मला म्हणाला होतास की आपल्यापैकी कोण लहान आहे व कोण मोठा आहे, पण मला माहित आहे की तूच मोठा आहेस. कारण एवढे शहाणपण वयाने मोठे असलेल्यांनाच येतं. तू मोठा आहेस, मी तुला दादाच म्हणणार. अजून एक गोष्ट मी कबूल करतो की आप्पा व भामाक्काला वृद्धाश्रमात ठेवण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो आणि मी अजून एक वचन देतो की मी सुद्धा इथेच राहून वृद्धांची, अनाथांची सेवा करेन. आपण सगळे मिळून ह्या वटवृक्षालाच आधार देऊन अजून त्याला खूप मोठं करू. यशोधनच्या बोलण्याने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले. आप्पा व भामाक्का यांच्या पदरात आता परमेश्वराने न्यायाचे पुरेपूर माप टाकले होते.